झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानोरानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. एक्सक्यूज मी. हॅलो. राधा बेटा कुठे आहेस तू? पप्पा कुठेच काय विचारताय? लँडलाईनवर केलं ना ऑफिसच्या? ऑफिसमध्ये आहे मी. बोला काय? ऑफिसमध्ये. बरं हे बघ प्राची आत्या निघाली परत इंदोरला. अशी कशी होती? हा आल्या आल्या निघायच्या काय धमक्या देते? हा नाही धमकी नाही खरंच निघाली ती. म्हणाली एवढी मी लगबग करून आले तयारीसाठी साड्याही घेतल्या राधासाठी पण तिलाच जर हे काही करायचं नसेल तर मी थांबून तरी काय करू निघते म्हणाली. बरं पुढे असंही म्हणाली की लग्नातही आम्ही यायची गरज असेल तर कळवा नाहीतर ईमेल वरनं पाठवतो आशीर्वाद. पप्पा तुम्ही एक काम करा संध्याकाळपर्यंत तिला थांबवून ठेवा. मी आले की बोलते तिच्याशी. संध्याकाळ नाही दुपारच्या फ्लाईटचं बुकिंग केलंय तिने. काय? हो. केव्हा केलं? तो तुझा पुष्कर आहे ना त्याला केला होता फोन. त्यांनी केलं इंटरनेटवरनं बुकिंग. तू मला सांग तू आत्ता येऊ शकतेस का? पप्पा मी आता कशी येणार? मी ऑफिसमध्ये नाहीये का मी? हे बघ मी सांगून काही आता प्राची आत्या थांबणार नाहीये. तू आलीस तरच काहीतरी होईल. मी बोलू का सोनवणे साहेबांशी? नाही 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 नको नको पप्पा तुम्ही नका येऊ. मी बघते काय करायचं ते. ओके संध्याकाळपर्यंत घ्या सांभाळून. हा ठीक आहे ठीक आहे. बाय. मी बोललोय ती अशी. राधा काय झालं? एनी प्रॉब्लेम? काही नाही. लग्नाला हो म्हणून जगभराच्या कटकटी ओढवून घेतल्या डोक्यावर. तुला काय म्हणायचंय ते कळलंय मला राधा. लग्न म्हणजे कटकट वाटते तुला. मग नको करूस त्या मूर्खाशी लग्न. मी आहे ना तुझी वाट बघतोय. तुला तुला खूप खुश ठेवेन मी. फुलपाखरासारखं जपेन राधा. किती गोड बोलतोस रे. मग ती समोर आल्यावर बोलती बंद का होते तुझी? उनको ये शिकायत है कि हम कुछ नहीं कहते. हम कुछ नहीं कहते. अपनी तो ये आदत है कि हम कुछ नहीं कहते. राधा घना काय तंद्री लागली आहे? गुड. कधी कधी छान असतं असं. मी लग्न करायला नाही म्हणत होतो ना तेच योग्य होतं. कारण आता मी लग्न करायला तयार झालो तर माई आजी आणि आई मला ब्लॅकमेल करतायत साखरपुड्यासाठी. ते तर होणारच. काळे कुटुंबाची परंपरा आहे ब्लॅकमेल करण्याची आणि त्यांच्या तऱ्हाही खूप विशेष आहेत. मी गेले यातून तेव्हा आता आप्पा पण होते. खाणं पिणं सोडून द्यायचे. हे खरंय? हो का?
माई आजीला म्हणे आप्पा दिसतात, ते कावळा बनून तिच्या खिडकीवर बसतात आणि ती कसं ओळखते की हाच कावळा आप्पा आहे, तर तो कावळा बटाटे वडा खात नाही म्हणून. बटाटा वडा ना, मग ते आप्पाच. व्हॉट नॉनसेन्स. म्हणजे आता त्या कावळ्यानी बटाटा वडा खावा म्हणून मी साखरपुडा करू? कावळा नाही आप्पा. हे बघ, माझा नाही विश्वास या सगळ्यावर आणि मला खात्री आहे की तुझाही नाहीये. आहे का? आहे का? घना, मी खरंच काही याच्यात करू शकत नाही. आय एम रिअली सॉरी. मी तुला किती वेळा सांगितलं मी रॅशनली वाद घालू शकते, पण इथे होतंय कसं की मी बुद्धिबळ खेळते आणि समोरचा खेळतोय कबड्डी, त्यामुळे स्पर्धाच होऊ शकत नाही. त्यामुळे आय एम सॉरी. बाय द वे, तू विनोदला आणि त्याच्या बायकोला साखरपुड्याला बोलवणार आहेस का? हो. म्हणजे तू हे आता गृहीत धरलेस की साखरपुडा होणारच? हो. म्हणजे काय? साखरपुडा आणि सागर संगीत लग्न सुद्धा मलाही नव्हतं चुकलं. काय आहे, आज विनोद मला भेटणार आहे. जर तू त्याला आमंत्रण देणार असेल तर मग मी काही बोलत नाही. तू सांगितलेलं बरं म्हणून विचारलं. बघतोयस का असा? आता मी काउन्सिलिंगचे पैसे चार्ज करणार आहे. भाच्याचे प्रॉब्लेम सोडवा, भूतपूर्व नवऱ्याचे प्रॉब्लेम सोडवा. आजचा प्रॉब्लेम सोडवलेला नाहीये. सोडवते ना. When you can't avoid a situation, enjoy it. Enjoy your sakarpuda and enjoy your shadi also. एक मिनिट. काहीही झालं तरी लग्न रजिस्टर्ड करणार आहे मी. हाँ चलेगा चलेगा. हाँ 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 ठीक है, भेज दो. हो. 4, 5. बेबी, ओ 10 मिनिटात येते बरं का टॅक्सी. बरं झालं बाबा, नमस्कार करते, नाही तर तो राहून जाईल. आत्या, आयुष्यमती भाऊ. अगं नाही ते नाही, हे काय चाललंय मला कळेल का? कुठे काय? हे काय आहे सगळं? तू आलीस काय, लगा लगा निघालीस काय परत? अगं तरी थांबून तरी काय उपयोग आहे, नाही का? स्वतःच हसं करून घेण्यापेक्षा मी आपलं माझ्या घरी गेलेलं बरं, हो की नाही? काय रे बंडू दादा? हो ग, नाही तर काय. हे घे, सकाळपासून काही खाल्लं प्यायलं नाही, पाणी तरी पी. ठेव तिकडे. चला, कधी येते बाबा टॅक्सी? येते 10-1 मिनिटं तरी लागतील. झाले का सगळे डाग मोजले का नीट? हो हो, 6 झाले बाबा. चला, फोन कर परत एकदा. येते बस ना थोडा वेळ, एक 10 मिनिटं बस बस. अगं येईल 10-1 मिनिटं लागतील ना टॅक्सी यायला. 1 मिनिट, मला कळेल का तुमचं काय चाललंय? हे काय आहे? आपल्या घरावर जप्ती आल्यासारखे चेहरे लांब करून का बसलायत तुम्ही? आणि आत्या, ज्या अर्थी मी साखरपुड्याला नाही म्हणते त्या अर्थी माझी पण काहीतरी कारण असतील ना? आहेत. आणि ती कारण मी आत्याला सांगितलेली आहेत आणि तिला ती पटलेली आहेत. हो, बरोबर आहे. तुझं अगदी बरोबर आहे. हा, खरं तर पटवून आम्हालाच घ्यायला हवं, नाही का? इथे कार्यात मदत होईल म्हणून मीच आलो ते चोंबडेपणा करायला. नाही, खरं तर माझंच चुकलंय बंडू दादा. मीच तुम्हाला फोन करून यायला हवं होतं इकडे. अपमान करून घेतला स्वतःचा. काय 5 दिवस झाले पोट बिघडलं यांचं. फक्त कुठच्या इष्ट दिलं आणि तशाच अवस्थेत त्यांना टाकून पळत इथे आले. नाही, हे बघ भाऊजींना म्हणावं तब्येत सांभाळा. तसंही त्यांचं पोट भयंकर सेन्सिटिव्ह आहे. म्हणावं त्यांना आता साखरपुडा होत नाहीये ना तर नाही, पण राधाच्या लग्नात त्यांनी यायला पाहिजे जेवायला. कसलं काय? तुझे भाऊजी कसे तुला चांगलंच ठाऊक आहे. नाही, ते अजिबात यायचे नाही. त्यांना पटणारच नाही मुळी. एक वेळ मी पटवून घेईन यांचं हे लग्न. आणि यांचं लग्न तरी काय, कोर्टाच्या रांगेत दोघं उभं राहणार, सह्या करणार, की झालं लग्न. नाही, आणि ते जुन्या विचारांचे आहेत बाबा. त्यांना हे अजिबात पटणार नाही. तसंही या कोर्टाच्या रांगेत उभं राहणं त्यांना झेपणारही नाही. नाही अगं आत्या, रजिस्टर लग्नात ना रजिस्ट्रारला घरी पण बोलवता येतं. रांगेत वगैरे थांबायची गरज नसते अगं. जेवण तरी काय असणार?
पंक्तीच्या पंक्ती बसायच्या आपल्याकडे, ही पद्धत आहे आपली. इथे तुम्ही काय आम्हाला सगळ्यांना बऱ्या हॉटेलमध्ये नेणार आणि 2 घास घ्यायला लावणार. त्यांना हे अजिबात पटणार नाही. बिचारे तुझे भाऊजी बंडू, अरे शकूच्या म्हणजे आमच्या पुतणीच्या लग्नात 32 जिलब्या खाल्ल्या होत्या यांनी. मग म्हणाले आता राधाच्या लग्नात रेकॉर्ड मोडीन. कसलं काय मन मोडणार बिचाऱ्यांचं. तसं भाऊजींचं मन पण फार सेन्सिटिव्ह. अरे देवा, आता काय झालं? अरे ही बॅग इथेच ठेवून जाते. साड्या आणल्या होत्या सगळ्या, त्याचं काय करायचं ते बघ बाबा आता. नाहीतर एक सांगू का, काय? छानपैकी पिशव्या शिवून घ्या त्याच्या. बेबी, श्रीरामची पावभाजी पण राहिली नाही ग. हो ना, पण सगळी सुख कुठे असतात आपल्या आयुष्यात. काय ग? अरे देवा, आता काय? अरे त्या लोटणकरांना सांगून ठेवलं होतं मी, अंगठी आणि दागिने तुमच्याचकडनं करून घेऊ म्हणून. अरे बाप, आता परत गेल्यावर त्यांना सगळं काही सांगावं लागणार मला. सांगायला जावं लोटणकरांना. लोटणकर फार सेन्सिटिव्ह बरं का. चालायचंच, काय करणार आता. कसं आहे ना, या जगात मी एकटी सोडल्यास बाकी सगळी माणसं खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि मी एकटी हिटलर आहे आणि तुमच्या सगळ्यांवर अन्याय करते, असंच आहे ना. टॅक्सी कशी येत नाही अजूनही. येईल 1 10 मिनिटं लागतील ना टॅक्सीला. चल ग बाई राधे, येते बरं का. नाही आणि उद्या लग्न बिग्न काही केलंस, त्याच्यातून फुरसत मिळाली तर SMS टाक एखादा. तसंही अलीकडे कुठे म्हणा पद्धत जवळच्या लोकांना बोलवायची, हो की नाही बंडू दादा. ठीक आहे, घाला तुम्हाला काय हवा तो गोंधळ घाला. म्हणजे साखरपुडा होणार? तुम्ही काय दुसरा पर्याय ठेवलाय का पप्पा माझ्या पुढे? अरे टॅक्सी कॅन्सल, साखरपुडा हो रहा है, वॉचमॅन बोल दो. एक मिनिट. हा निर्णय माझ्या एकटीचा नव्हता, घनश्यामचं सुद्धा हेच म्हणणं होतं. त्यामुळे मला आधी त्याच्याशी बोलायला लागेल. अगो मग त्यात काय, त्याला घरी बोलव की. हो बसतो बोलतो. काही गरज नाहीये बसतो बोलतो वगैरे. मी बघते काय कसं हँडल करायचं ते. 100 वर्ष आयुष्य आहे घनश्याम काळेला, त्याचाच फोन आहे. हॅलो, अरे घनश्याम. बेबी. बंडू दादा, श्रीरामची पावभाजी आज रात्रीच. डन डन. शेवटी काय आपण पत्त्याचे धनी, मजकुराचा मालक निराळाच. मजकुराचा मालक म्हणजे लेखक पवर नाही ना, 6 अक्षरी पु ल देशपांडे. मी शब्द कोड सोडवत नाहीये, खरंच विवंचनेत आहे मी, म्हणून स्वतःची समजूत घालत होतो. बापरे, काय झालं का तुम्हाला? बरे आहात ना? हे बघा, तुम्ही आपली कोडीच सोडवा. टेन्शन वगैरे घेण्याचं काम माझ्याकडे आहे ना. खरंच आपल्या हातात काही नसतं, खरंच नसतं. आग्रह तरी किती धरणार. काय झालंय? स्पष्ट सांगायचं झालं तर मला असं वाटतं की घनाच्या मागे लावलेली साखरपुड्याची भुणभुण आपण थांबवली पाहिजे, नाही तर कदाचित तो लग्न सुद्धा मोडेल. साखरपुड्याचं काय म्हणताय तुम्ही? घना साखरपुड्याला तयार झाला की. काय? कधी? मगाशीच तर म्हणाला मी तयार आहे. हो, फक्त म्हणाला हा निर्णय माझा आणि राधाचा होता, तेव्हा आता राधाशी बोलायला हवं, तिलाच तर भेटायला गेलाय आता. मग मी उगाच डोकं धरून बसलो होतो. नशीब कधीतरी कोडं सोडून स्वतःच्या लेकाचा विचार करत बसलात ते. बाप आहे मी घनाचा. बोहारणीकडनं कपड्याच्या बदल्यात घेतलेलं नाही मी त्याला. काय झालं? काय गोड दिसत हो, रागवलात की. काय बोलली तू? गोड गोड गोड. काय गोड? गोड काय करायचं साखरपुड्याला ठरवायला हवं ना. साखरपुडा आहे, खूप कामं पडली आहेत, करायचीत ना कामं. म्हणजे काय? हो म्हणजे काय? हो, साखरपुड्याची कामं करायलाच पाहिजेत. साखरपुडा कामं करताय ना? हो करतो ना, काम करतो. साखरपुड्याची काय काम? हा, अरे बापरे विसरलोच की. माई माई
आपलं खरं तर ठरलं होतं की साखरपुडा करायचं नाही. पण आता घरच्यांच्या प्रेशरमुळे तो करावा लागणार. हो. हो झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. कसं आहे की कारण नाही, मला मला असं- सांगायचं की लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट ही टर्म कशी आली तुला माहिती आहे का? काय व्हायचं ना, पूर्वीच्या काळी बायका पुरुषांच्या मागून चालायच्या, त्यामुळे पुरुषांना अशी भीती वाटायची की त्या मागच्या मागे पळून जातील की काय. त्यामुळे बायकांना असं त्यांच्या पुढून चालायला लावायचे मुद्दाम जबरदस्तीने, आणि मग त्याला असं छान विरुद्ध देऊन एक टर्म निर्माण केली, लेडीज फर्स्ट. हे सगळं मी तुला सांगतेय का? आय एम सॉरी, मला हे सगळं नाही बोलायचं आता तुझ्याशी. काही हरकत नाही, मी सांगतो. आपल्याला फार असं अवघड जात आहे ना. हा हो काय थोडस काय झालंय की थोडस नर्वस व्हायला झालंय. हो हो ना तुला? हो हा हो, कारण काय आहे की माझे पप्पा एकटे होते ना तेव्हा मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण आता कसं झालंय की प्राची आत्या आणि पप्पा हे दोघं असल्यामुळे ती दोन भावंड मिळून कुठल्याही माणसाला धक्क्याला लावू शकतात सहज. आणि आता या परिस्थितीत तो कुठलाही माणूस म्हणजे मी आहे. कारण कसं होतं, यू आर नॉट मेकिंग एनी सेन्स. या आय नो. काय झालंय? हे बघ घनश्याम, आपलं खरं तर ठरलं होतं की साखरपुडा करायचं नाही. पण आता घरच्यांच्या प्रेशरमुळे तो करावा लागणार. हो हो हो. अगं राधा, मी हेच सांगायला बोलवलं होतं इकडे तुला. हा म्हणजे काय झालंय की माई आजी आहे ना, माझी आजी, हो. तिच्या स्वप्नात आप्पा येतात. आप्पा? आप्पा माझे आजोबा जे वारलेत. ओ आय एम सॉरी. मी 4 वर्षाचा असताना. ओके. आणि मी साखरपुडा करत नाही तोपर्यंत ते कावळा बनून रोज तिला छळणार. असं तिला वाटतंय. हां. आणि मला वाटलं की मी हे तुला सांगितल्यावर तू चिडणार. आणि मला वाटलं की तू रागवणार. काय हरकत आहे ना साखरपुडा करायला? हो हो ना? हो 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 करून टाकू ना घरच्यांच्या मनासारखं. पण लग्न आपल्या पद्धतीने, रजिस्टर्ड पद्धतीने. ते ठरलंय आपलं, फिक्स आहे ना. मग ठीक आहे, मी माझ्या घरी सांगून टाकते, तूही सांगून टाक तुझ्या घरी. साखरपुडा करून टाकू. आणि तुला खरं सांगू का, साखरपुडा म्हणजे फार काही नसतं जा रे. पटकन यायचं, अंगठ्या घालायचा, आपल्याला कळणार पण नाही साखरपुडा कधी झाला ते. हो का? म्हणजे असं माझे पप्पा मला सांगत होत्या. हो ना? मग असंच असणार. म्हणजे राधा असंच काहीतरी असेल नाही का? मग करून टाकू काय. ओके थँक्यू. चल मग. ओके. पण लग्न रजिस्टर्ड पद्धतीने. डन. करेक्ट आहे. आता वरातीसाठी छानसा घोडा बुक करा. साखरपुड्याला घोडा कशाला माई? साखरपुड्यासाठी नाही रे, लग्नासाठी. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.
माई घनश्यामचा फोन आला होता. दोघे साखरपुड्याला तयार झालेत. वा 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 वा. अरे मला माहीतच होतं. काय आपला शामराव तसा गुणाचाच अगदी तुझ्यावर गेलाय बघ. काहीतरी काय माई. मग तो सुद्धा तुझ्यासारखा बोळसटच, म्हणून तर हो म्हणून घेणं सोपं गेलंय त्याच्याकडून. काय काय नाही. आता वरातीसाठी छानसा घोडा बुक करा. पांढरा शुभ्र, उमदा, उंच आणि धडधाकट. अरे आपल्या शामरावाला बसायचं ना. साखरपुड्याला घोडा कशाला माई. साखरपुड्यासाठी नाही रे, लग्नासाठी. पण लग्न तर नोंदणी पद्धतीने होणार ना. आता साखरपुड्याचं तरी ठरलं होतं का आधी श्रीपादराव? तू ना डेंजर आहेस बरं का, डेंजर. माई धन्य हो माई. आशीर्वाद पुत्रा, आशीर्वाद. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.